सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे। 16,47,000 मतदार हे मतदानाचा अधिकार बजावत आहेत। भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून आपला मतदानाचा हक्क बजावला। सकाळच्या टप्प्यात मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूयात। एक मिनिट थांबा, तसं जरा सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झालेलं आहे। आता आपण शांतिनिकेतन या मतदान केंद्रावर उभे आहोत। आपण या ठिकाणी बघू शकत असाल की मतदारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। स्त्रिया असतील, पुरुष असतील, यांनी गर्दी करून या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। आपण बघू शकत असाल की ही किती मोठी अशी रांग इथं तयार झालेली आहे। मतदानासाठी लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 1725 मतदान केंद्रे आहेत। 6 विधानसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी विधानसभा मतदारसंघात मतदान होतंय। या ठिकाणी 4,500हून अधिक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी जय्यत अशी तयारी केलेली आहे। लोकांनी अधिकाधिक मतदानासाठी पुढे यावं यासाठी जिल्हा प्रशासनानं जनजागृती मोहीम सुद्धा आखली होती आणि त्यामुळे आपण आता बघू शकत असाल की ही जी मोठी रांग लागलेली आहे की लोकांनी असा उत्स्फूर्त असा मतदानासाठी प्रतिसाद दिलेला आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 17 उमेदवार जरी उभे असले तर या ठिकाणी प्रमुख लढत ही काँग्रेसचे प्रतीक पाटील विरुद्ध भाजपाचे संजय पाटील अशीच लढत होते। दोन्ही पक्षांनी प्रचारात दिग्गज असे नेते उतरवले होते आणि ही निवडणूक अटीतटीची मानली जात आहे। या ठिकाणी आपण बघू शकत असाल की लोकांनी मतदानासाठी कशी गर्दी केलेली आहे। सकाळच्या टप्प्यामध्ये लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय आणि ही गर्दी बघता अधिकाधिक मतदान सांगली लोकसभा मतदारसंघातून होईल असंच आपल्याला चित्र दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसन्नजी सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।